हॅलो फ्रेंड्स, आज आपण सराव संच 3.4मधली काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. पहिलं उदाहरण काय आहे बघा. आकृती 3.56मध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बीची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. म्हणजे इथे जीवा ए बी जी आहे ही वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. म्हणजे ओ ए आणि ओ बी आणि ए बी तीनही बाजू या त्रिकोणाच्या समान आहे. तर कोन ए ओ बी, कोन ए ओ बी, कोन ए सी बी आणि कंस ए बी आणि कंस ए सी बीची मापे काढा. बघा हे उदाहरण आपण कसं सोडवायचं बघा. काय करणार, इथे या त्रिकोणामध्ये ए ओ बीमध्ये तीनही बाजू समान आहेत. म्हणजे तो कोणता त्रिकोण आहे? समभुज त्रिकोण आहे. आणि तो समभुज त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापे किती असतात? प्रत्येकी 60-60 अंश असतात. म्हणजे कोन ए ओ बी किती असणार आहे? 60 अंश असणार आहे. मग कोन ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे आणि तो केंद्रीय कोन असेल तर केंद्रीय कोनाचे माप आहे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा इतके असते. म्हणजे कंस ए बीचे मापसुद्धा किती असणार आहे? 60 अंश असणार आहे. आता कंस ए बीचे माप 60 अंश आहे आणि या कंस ए बीने आंतरलिखित केलेला कोन कोणता आहे? कोन ए सी बी आहे. आणि आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. मग ए बी जर 60 असेल तर कोन ए सी बी किती असणार आहे? 30 अंश असणार आहे. लक्षात येतं आहे? आता कोन ए ओ बी मिळाला, कोन ए सी बी मिळाला, कंस ए बी मिळाला. आता कंस ए सी बी म्हणजे हा उरलेला पूर्ण कंस, यातला कंस ए बीचं माप आहे 60 अंश आपण काढलेला आहे. मग कंस ए सी बी म्हणजे हा जो उरलेला कंस आहे याचं माप कसे काढणार? तर 360मधून काय करणार आपण? या कंसाचं माप वजा करणार. 360मधून 60 गेले किती? 300. म्हणजे कंस ए सी बीचे माप असणार आहे 300 अंश. सोपं आहे उदाहरण. लक्षात येते? बघूया परत एकदा आपण कसं सोडवायचं ते. इथे बघा 3.4चे हे एक्झाम्पल आहे जे आपण आत्ता एक्सप्लेन केलं आहे. ते बघा, त्रिकोण ए ओ बीमध्ये जीवा त्रिज्या ओ ए एकरूप त्रिज्या ओ बी पक्ष म्हणजे त्रिकोण ए ओ बी हा समभुज त्रिकोण आहे आणि म्हणून ए ओ बीचे माप असणार आहे 60 अंश. कारण हा समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणामध्ये तीनही कोनांची मापे समान असतात. ती प्रत्येकी 60 अंशाची असतात. आता कोन ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे आणि त्याचा जो आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? माप कंस ए बी आहे. मग हा आंतरलिखित केलेला कोनाचं माप आणि त्याच्या केंद्रीय कोनाचे माप समान असते. म्हणून कंस ए बीचे माप किती असणार आहे? 60 अंश. बरोबर आहे. आता कोन ए सी बीने आंतरलिखित केलेला कंस हा आंतरलिखित कोन आहे. कोन ए सी बी हा केंद्रीय कोन नाही, हा आंतरलिखित कोन आहे आणि त्याने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? ए बी. त्याचे माप काय असते? कोनाच्या दुप्पट असते किंवा कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. बरोबर आहे. मग आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार कोन ए सी बी बरोबर 1/2 माप कंस ए बी. लक्षात येतं आहे? तर आता कोन ए सी बी बरोबर 1/2 माप कंस ए बी त्याने दिलेला आहे. आपण काढला इथे. किती आहे तो? 60 आहे. बरोबर आहे. मग 60 म्हणजेच 1/2 गुणिले 60 बरोबर 30. म्हणजे कोन ए सी बरोबर आपल्याला मिळालेला आहे 60. आता माप कंस ए बी अधिक माप कंस ए सी बी बरोबर 360 अंश. बरोबर आहे. मग माप कंस ए बी आहे 60 तर माप कंस ए सी बी बरोबर 360 म्हणजेच माप कंस ए सी बी बरोबर 360 वजा 60 300 अंश. सोपं आहे उदाहरण. लक्षात येईल पटकन.
तुम्ही गुणधर्म जर व्यवस्थित समजून घेतले असतील तर उदाहरण सोपं आहे. इथे बघा ही उत्तरं सेपरेट लिहिलेली आहेत इथे. लक्षात येते? ओके, पुढचं उदाहरण बघूया आपण आता. इथे आकृती PQRS हा काय आहे? चक्रीय चौकोन आहे. बाजू PQ बरोबर बाजू RQ आणि PSR आहे 110 अंश. तर खालील किमती काढा. बघा पहिल्यांदा आकृती बघूया. PQRS हा चक्रीय चौकोन आहे दिलेला आहे त्यांनी आणि त्यामध्ये बाजू PQ आणि RQ समान आहे आणि कोन PSR 110 अंश आहे. तर PQRचे माप काढायचं आहे. त्यानंतर माप कंस PQRचे माप काढायचं आहे. त्यानंतर कंस QRचे माप काढायचं आहे आणि कोन PRQ म्हणजे हा कोन काढायचा आहे. लक्षात येते? आता बघूया उदाहरण कसं सोडवायचं. चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे, पक्ष दिलेला आहे आणि कोन PQRS मध्ये कोन PQR आणि कोन PSR, इथे R पाहिजे, PSS झालेला आहे ते, इथे PSR प्लस कोन PQR म्हणजे हा कोन आणि हा कोन यांची बेरीज किती येणार आहे? 180 अंश. कारण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक कोन असतात. म्हणून आता कोन PSR दिलेला आहे 110. मग कोन PQRचे माप किती आलं? 180 वजा 110 70. म्हणजे इथे PQRचे माप किती आलेले आहे? 70. ओके. आता कोन PSR, आपल्याला कोन PSR बरोबर इथे आपल्याला माहिती आहे दिलेलं आहे ते PSR, पण माप कंस PQRचे माप काढायचं असेल तर कोन PSRने आंतरखंडित केलेला कंस PQR आहे. मग आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार याचं एक PSRचे माप कंस PQRच्या निम्मे असणार आहे. म्हणजेच किती असणार आहे? 220. लक्षात येते? म्हणजे PSRच्या दुप्पट माप कंस PSRचे असणार आहे. तेच इथेच केलेलं आहे. बघा PSR बरोबर 1/2 माप कंस PQR आंतरलिखित कोनाचे प्रमेय म्हणजे 110 बरोबर 1/2 माप कंस PQR म्हणजेच 110 गुणिले 2, हे 2 इकडे आल्यावर गुणिले झाले, भागिले होते ते, माप कंस PQR किती आलं? 220. आता पुढचा प्रश्न काय आहे? तिसरं काय विचारलं आहे? माप कंस QR, माप कंस QR काढायचा आहे आपल्याला. आता माप कोन PQR मिळालेला आहे, तो किती आला आहे? 70 अंश आला आहे. बरोबर आहे. आता हा समद्विभुज त्रिकोण आहे. कोन PQR हा किती आहे? समद्विभुज आहे. मग आता या दोघांची मापं कशी असणार आहेत? समान असणार आहेत. म्हणजे 180 मधून 70 वजा केले 110 झाली. म्हणजे या दोन कोनांची बेरीज जी आहे ती 110 असणार आहे आणि याही दोन्ही कोने काय किती असणार आहेत? 110च्या निम्मे 55. म्हणजे कोन QPRचे माप 55 अंश असणार आहे. बघा, आणि हे माप जर 55 अंश असेल QPRचं तर कंस किती असणार आहे? त्याच्याबरोबर दुप्पट म्हणजे 110 अंश असणार आहे. ते आपण इथं सोडवलेलं आहे. बघा, त्रिकोण PQRमध्ये जीवा PQ एकरूप जीवा QR पक्ष दिलेला आहे आणि कोन QPR बरोबर कोन QRP समभुज त्रिकोणाचा गुणधर्म आहे तो की एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. म्हणजेच कोन आता या त्रिकोणामध्ये कोन PQR अधिक कोन QPR अधिक कोन QRP बरोबर 180 अंश आणि PQR आहे 70. आपण काढलेलं आहे ते पहिल्या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये. प्लस QPR प्लस QRP, इथे चुकलेलं आहे, QRP बरोबर 180 अंश. ओके. तर दोन कोन QPR म्हणजे QPR दोन्ही कारण ती समान आहेत, हे चुकून नाही, सॉरी, त्यांनी देतं मुद्दामच इथे QPR प्लस QPR केले का तर ते दोन्ही मापं समान आहेत. म्हणजे x जरी मानलं तरी इथे x प्लस x असं आलं असतं. म्हणजे दोन कोन QPR बरोबर 180 वजा 70 110
म्हणजे क्यू पी आरचे माप आले 110 भागिले 2 55 अंश. मग कोन क्यू पी आर बरोबर 1/2 माप कंस क्यू आर. त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या ते निम्मे असते का मापाच्या निम्मे असतो तो माप कोनाचा, म्हणून आंतरलिखित कोनाचे प्रमेय. मग 55 बरोबर 1/2 माप कंस क्यू आर बरोबर माप कंस क्यू आर बरोबर 55 गुणिले 2 110. म्हणजे माप कंस क्यू आरचं माप मिळालं आहे. आता प्रश्न चौथा काय आहे, माप कंस पी आर क्यू. पी आर क्यू म्हणजे हा पी आर क्यू हा कंस पूर्ण. आता आर क्यूचं माप आपल्याला मिळालेलं आहे, कंस क्यू आरचं माप मिळालेलं आहे 110. पी क्यू आर माहिती आहे 70 बरोबर आहे. मग पी क्यू आर जर 70 असेल तर त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप किती असणार आहे 140. आणि इथे क्यू आरचं माप आपल्याला मिळालेलं आहे 110 बरोबर आहे. मग या दोघांची बेरीज केली किती आलं 250. म्हणजे कंस पी आर क्यू बरोबर किती मिळालं 250. बघा कंस पी आर क्यू 55 समीकरण 1 व 2 वरून पुढे तर कंस कोन पी आर क्यू बरोबर 55 अंश. कोण विचारला इथे कोन पी क्यू आर कंस नाही सॉरी कोन पी क्यू आर विचारलेला आहे. तर कोन पी आर क्यू हा पी आर क्यू किती येणार आहे 55 अंश. हे जरी कंस पी आर क्यू विचारला असता तरी तोही आपण काढू शकलो असतो. आता पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न बघा काय, चौकोन एम आर पी एन हा चक्रीय चौकोन आहे आणि कोन आर आहे 5x वजा 13 अंश. कोन एन बरोबर 4x अधिक 4 अंश. तर कोन आर व कोन एन शोधा. आता समोरासमोरील कोन त्यांनी दिलेले आहेत. चौकोन एम आर पी एन मधला कोन आर दिला आहे आणि कोन एन दिला आहे. तर चक्रीय चौकोन आहे म्हणजे सम्मुख कोन पूरक असतात चक्रीय चौकोनाचे आपल्याला माहिती आहे. मग चौकोन एम आर पी एन हा चक्रीय चौकोन आहे, पक्ष आणि त्यांचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे कोन आर अधिक कोन एन बरोबर 180. मग कोन आर किती आहे 5x वजा 13 आणि कोन एन आहे 4x अधिक 4. मग 5x अधिक 4x 9x वजा 13 अधिक 4 वजा 9 बरोबर 180. म्हणजे 9x बरोबर 189. मग x बरोबर किती येणार आहे 21. 9 दुणे 18 9 एके 9. मग एक्सची किंमत घाला. कोन आर बरोबर किती आहे 5x वजा 13. मग 5x वजा 13 म्हणजे 5 गुणिले 21 वजा 13. 21 5 105 वजा 13 92. कोन आर बरोबर किती 92. मग कोन एन बरोबर किती येणार कोन एन बरोबर 4x अधिक 4. 4 गुणिले 21 अधिक 4 21 चौक 84 अधिक 4 किती येणार आहे 88. म्हणजे कोन एन आला 88 आणि कोन आर 92 आणि कोन एन किती आला 88. लक्षात येते. जर सम्मुख कोनामध्ये सम्मुख कोन दिलेले असतील चक्रीय चौकोनाचे त्यामध्ये चल असतील तर काय करायचं आपल्याला ते सम्मुख कोन एक समरूप एक पूरक असतात या गुणधर्माचा वापर करून ते उदाहरण सोडवायचं आहे. आता चौथं उदाहरण बघा. आकृतीमध्ये रेष आर एस हा व्यास आहे आणि ओ हा केंद्रबिंदू आहे. तर टी हा वर्तुळाचा बाह्यबिंदू आहे. तर सिद्ध करा की आर टी एस हा लघुकोन आहे. तर बघा कसं सिद्ध करायचं आहे. थोडीशी वेगळी सिद्धता आहे ही. नीट लक्ष द्या. आर एस हा व्यास आहे, ओ हा केंद्रबिंदू आहे, टी हा वर्तुळाचा बाह्यबिंदू आहे. आता यामध्ये काय केलं आहे आर पी जोडलेला आहे. आर टी जोडा आणि टी एस जोडा. ठीक आहे. तर पक्ष आहे आर टी एस हा लघुकोन आहे पक्ष. आणि रचना काय आहे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे.
सिद्ध करा की RTS हा लघुकोन आहे. इथे त्यांनी पक्ष म्हटलं आहे. इथे आपल्याला ॲक्च्युली साध्य लिहायला पाहिजे. इथे पक्ष नाही, इथे साध्य पाहिजे. ओके, तर साध्य कोन RTS हा लघुकोन आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे ती. तर रेख TS काढला, तो वर्तुळाला P बिंदूमध्ये छेदतो आणि RT जोडला आणि RP पण जोडला. आता सिद्धता, रेख RS हा व्यास आहे. रेख RS काय आहे? व्यास आहे, पक्ष. मग कोन RPS बरोबर 90°, कारण अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोनाचे माप हे नेहमी 90° असते. आपण गुणधर्म पाहिलेला आहे. RS व्यास आहे म्हणून RPS किती असणार आहे? 90°, कारण अर्धवर्तुळातील कोन आहे. आता कोन RPS हा RPTचा बाह्य कोन आहे. म्हणजे हा कोन बघा, RPS हा जो कोन आहे हा या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. म्हणजे हे जे माप असणार आहे ते या दोघांच्या बेरजे इतके असणार आहे. कारण त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म म्हणजे RPS बरोबर TRP प्लस RTP असणार आहे. बघा, तेच आपण लिहिलेलं आहे. RPS हा RPTचा बाह्य कोन आहे म्हणून PRT प्लस RTP बरोबर RPS बाह्य कोनाचे गुणधर्म. PRT अधिक RTP बरोबर 90°, म्हणजेच RTP बरोबर 90 वजा हे इकडे दिले, वजा PRT ते वजा झाले. म्हणजे कोन RTP बरोबर 90 वजा कोन PRT, कारण TPS काय आहेत? एकरेषीय आहेत. आणि RTPचे माप हे 90मधून वजा करायला लागते. म्हणजेच काय? RTS काय आहे? लघुकोन आहे. RTP म्हणजेच RTS. बघा इथे RTPच्या ऐवजी RTS लिहिलं, कारण TPS एकरेषीय आहेत. म्हणजे इथे त्यांनी लिहिताना ॲक्च्युली RTS लिहायला पाहिजे, इथे S पाहिजे होतं, कारण दिलं इथे TPS एकरेषीय आहेत. ओके, आता पुढचे उदाहरण बघूया. 5वं उदाहरण, सिद्ध करा की आयत हा चक्रीय चौकोन आहे. सिद्ध करा की आयत हा चक्रीय चौकोन आहे. यामध्ये बघा, चौकोन ABCD हा आयत आहे, पक्ष, आणि साध्य चौकोन ABCD चक्रीय चौकोन आहे. सिद्धता, आता चौकोन ABCD आयत आहे, बरोबर आहे. मग कोन A अधिक कोन B अधिक कोन C अधिक कोन D बरोबर, बरोबर कोन A बरोबर कोन B बरोबर कोन C बरोबर कोन D बरोबर 90°. आयत हा काय आहे? आयत आहे. आता कोन A अधिक कोन C बरोबर किती? 90 अधिक 90 180, आणि कोन B अधिक कोन D बरोबर सुद्धा काय येणार आहे? 90 अधिक 90 180. कारण का? आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? तो चक्रीय चौकोन आहे. मग चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय चौकोन आहे असे आपण म्हणू शकतो. मग बघा, सम्मुख कोनांची बेरीज पूरक कोना इतकी आली आहे का? बघा, 180 आली की नाही? कोन A आणि कोन C ची बेरीज 180, आणि कोन B आणि कोन D ची बेरीज सुद्धा 180° आहे. म्हणून चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. का? तर चक्रीय चौकोनाच्या व्यत्यासानुसार. ओके, 6वं उदाहरण बघा काय आहे. इथे YZ आणि XT, म्हणजे हा जो YZ आहे, हा जो YZ आणि XT हे काय आहेत? WXYला बिंदू P मध्ये छेदतात. बिंदू P मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की WZPT चक्रीय चौकोन आहे. म्हणजे हा चक्रीय चौकोन आहे, हे सिद्ध करायचं. कसं करणार बघा. आता इथे कोन हा इकडचा 90 आहे, मग हा पण 90 असणार आहे आणि हा पण 90 असणार आहे. म्हणजे कोन Z या चौकोनामध्ये बघा, इथे या चौकोनामध्ये कोन Z आणि कोन T यांची बेरीज 180 आली.
बरोबर. 180 आपण दाखवू शकतो, म्हणजेच सम्मुख कोण पूरक आहेत आणि म्हणून तो चक्रीय चौकोन आहे. क्लिअर, लक्षात येते. तर बघूया कसं सोडवायचं आहे. इथे YZ लंब WE, म्हणजे हा YZ लंब WE, WX पाहिजे ॲक्च्युली, WE कसं आलं इथे, WX, आणि XT लंब WY. ओके, तर XZY बरोबर YTX 90 अंश दिलेलं आहे. ओके, यावरून WXY अधिक XZY बरोबर 180 रेषीय कोण आहे, आणि WTX अधिक YTX बरोबर 180 रेषीय कोण आहेत. म्हणजे आता WZY बरोबर 180 वजा 90, कारण XZY इथे 90 आलेलं आहे, आणि YTX सुद्धा किती आहे, 90 आहे. ते तिथे सबस्टिट्यूट केल्यावर काय झालं, WZP सुद्धा 90 मिळालं. बरोबर आहे. WTX 90 आणि WZP 90 मिळालेलं आहे, म्हणजेच WTP 90 मिळालेलं आहे. म्हणजे काय, WZP प्लस WTZ म्हणजे सम्मुख कोण आले त्याचं चौकोनाचे. मग 90 अधिक 90 किती, 180 अंश, म्हणून WZPT चक्रीय चौकोन आहे व्यत्यासानुसार, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. आणि अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन काटकोन असतो. आता पुढची सिद्धता आपण बघूया. बघा काय म्हटलंय, पुढची सिद्धता काय आहे, XZTY हे चक्रीय बिंदू आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं. चक्रीय म्हणजे तो चक्रीय चौकोन तयार होतो हे आपल्याला सिद्ध करायचं. XZTY हा जो आहे हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे. आता यामध्ये बघा, चक्रीय चौकोनामध्ये आपण काय म्हटलंय, इथे कोन WTY Z हा जो कोन, म्हणजे हा कोन 90 अंश आहे. लक्षात येत आहे बघा, हा कोन 90 अंश आहे. आता हा जर वर्तुळ आपण इथून काढलं, हा 90 असेल, तर त्याने आंतरलिखित केलेला हा जो XY जो कोन आहे हा काय आहे रे, व्यास असणार आहे. कारण त्यानं आंतरलिखित केलेला कोन त्याच्या खंडित केलेला जो कंस आहे तो त्याच्या दुप्पट असणार आहे. म्हणजे इथे 180 कंस XYचं माप किती येणार, 180, म्हणजे XY हा काय आहे, व्यास आहे, आणि हा व्यास आहे. तर इथे हा कोन तर 90 अंश आहे, दिलेलाच आहे. मग पुढे काय करायचं बघा, XZY आणि XTY 90 अंश येणार आहेत आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार. आता हे जर 90 अंश असतील, बघा इथे हा 90 आणि हा 90, तर हे चारही बिंदू कसे असणार आहेत, तो वर्तुळावर असणार आहेत. बरोबर आहे. मग हे जे चारही बिंदू वर्तुळावर आहेत, म्हणजेच तो काय आहे, चक्रीय चौकोन आहे, किंवा तो वर्तुळावर. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की XZTY हे वर्तुळावर असतील. पुढे पुढचं उदाहरण बघूया. 7वं उदाहरण. सातवं उदाहरण एक शेवटचं, 7वं आणि 8वं दोनच आहेत. आता 7वं उदाहरण बघूया. आकृतीमध्ये कंस NS, माप कंस NS 125 अंश आहे, आणि माप कंस EF म्हणजे हा जो आहे तो आहे 37 अंश. तर कोन NMSचे माप आपल्याला काढायचं आहे. कसं काढणार बघा, इथे आता आकृती काढलेली आहे. ही जी आकृती आहे यामध्ये बघा, कोन ESF हा कोन बरोबर मेजर ऑफ आर्क EF
आणि कोन NES बरोबर मेजर ऑफ आर्क NS बरोबर आहे. ESF बरोबर मेजर ऑफ आर्क EF, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क EF म्हणजे इथे 1/2 येणार ॲक्च्युली. आणि NES म्हणजे हा जो कोन आहे याने आंतरखंडित केलेला कंस NS आहे. पुढे NES हा त्रिकोण MESचा बाह्यकोन आहे. म्हणजे कुठला बघा NES हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे, या त्रिकोणाचा. बरोबर आहे. या त्रिकोणाचा काय आहे? बाह्यकोन आहे NES. तर EMS अधिक ESM बरोबर NES म्हणजे या दोन आंतरकोनांची बेरीज ही त्या बाह्यकोनाइतकी असणार आहे. हे बाह्यकोनाचे गुणधर्म. बरोबर आहे. मग कोन EMS बरोबर NES वजा ESM, NES बरोबर वजा ESM. तर 1/2 कंस NS, कारण NES कोन जो आहे बघा हा NES याचं माप हे याच्या निम्म असणार आहे, म्हणजे हाफ ऑफ NS, माप कंस NS. आणि कंस ESM म्हणजे हा जो कोन आहे याचं माप कंस EFच्या निम्म असणार आहे. बरोबर आहे. मग माप कंस NS वजा माप कंस EF, माप कंस NS दिलेला आहे 125 आणि माप कंस EF दिलेला आहे 37, त्यांची वजाबाकी आली 88. म्हणजे कोन EMSचे माप किती आले? 44 अंश. म्हणजेच EMS म्हणजेच NMS, कारण NEM एकरेषीय आहेत. म्हणजे NMS बरोबर 44 अंश. 8वं उदाहरण बघा. इथे आकृतीमध्ये जेव्हा AC व DE हे एकमेकांना बिंदू B मध्ये छेदतात, जेव्हा AC आणि DE एकमेकांना B मध्ये छेदतात आणि कोन ABE बरोबर 108 अंश आणि कंस AEचं माप दिलं आहे किती? कंस AEचे माप किती आहे? 95 अंश. कोन ABEचे 108 अंश आणि कंस AEचे माप दिले 95. तर कंस DCचे माप काढा. आता इथे कोन ABE हा बघा आपल्याला आकृतीमध्ये थोडे चेंजेस करायला लागणार आहेत. इथे AD काढून घेतलेला आहे. मग कोन ABE हा जो कोन आहे या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे, हा या त्रिकोणाचा. मग ABE हा ABEचे माप बरोबर ADB किंवा DAB, BDA अधिक BDA अधिक काय येणार आहे? DAB, बाह्यकोनाचे प्रमेय. बरोबर आहे. पुढे मग ABC आणि DEB हे एकरेषीय आहेत, म्हणून कोन DAB अधिक कोन ADB बरोबर कोन ABE. म्हणजेच DABने आंतरखंडित केलेला कंस आहे DC आणि ADBने आंतरखंडित केलेला कंस आहे AE, म्हणून त्यांच्या काय असणार आहे? निम्मे असणार आहे कोनांचे माप बरोबर कोन ABC आंतरलिखित कोनाचे प्रमेय. मग 1/2 माप कंस DC अधिक 1/2 कंस माप AE, 1/2 काय केले? कॉमन काढले बरोबर 108. त्यामध्ये माप कंस DC बरोबर AEचं माप किती आलं? 95 अधिक 95 म्हणजेच DCचं माप किती आलं? 216. 216 वजा 95 किती आलं? 121. बरोबर. माप कंस DCचे माप किती आलेलं आहे? 121. ते जरा असं काय तरी कन्फ्युजन झालेलं आहे. चेक करा हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे का. इथे काय काय दिलेलं आहे बघा. ABEचे माप
108 आणि ईचे 95. ईचे माप दिलेलं आहे 108 आणि कंस 95. इथे 200 बरोबर आहे. हे 2 इकडे गेल्यावर गुणाकार झाला आणि 216 झाला. बरोबर आहे. माप कंस DC बरोबर 121. तर अशा पद्धतीने आपण आज 3.4 एक्सप्लेन केलेला आहे. तो जरा व्यवस्थित समजून घ्या आणि सोडवा. ओके, धन्यवाद.